कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आपण खाली जाऊया, ह्याला इथेच राहून देत, आपण जाऊया आणि मी केक कापतो, ठीक आहे? पण बड्डे आमचा आहे ना, मग आम्हीच केक कापणार। हो, पण किती वेळ झाला तुम्ही इथेच उड्या मारतायत, खाली पाहुणे वाट बघून निघून जातील। तू नको शिकूस आम्हाला, आम्ही बघतो आमचं काय करायचं ते। आता पण बघा ना, तुम्ही माझ्यासोबत भांडण्यातून वेळ घालवतायत। बाबा राहून दे तिकडे, चल आपण जाऊया। ओके नाही, आम्ही जाणार बाबासोबत। चला चला। जयू, इथे सोय। अगं आल्यापासून शोधते, कुठे दिसलीच नाहीस तू मला। काही नाही, जरा आवरावरी करत होते। काय आहे, किती सुना आल्या तरी सगळीकडे मलाच बघायला पाहिजे। तू काय एकटीच आलीस? अगं नाही नाही, हे आणि अनुज तिकडे बाहेर रिफ्रेशमेंट्स घेत आहेत। मंगल, कशी आहेस ग? अगं मी बापडी विधवा बाई, कशी असणार? सकाळपासून देवाकडे फक्त प्रार्थना करते आहे। नवीन आई येणार आहे, तिचं आणि मुलींचं पटू दे ग बाई। आणि तसंही आकाशने पण आता लग्नाला होकार दिलाय ना। तुझी मुलगी कुठे आहे? अरे हाय आंटी। पण खरंच जयू, तयारी अगदी जोरदार आहे। असं वाटतंय ना की घरात लग्न कार्यच आहे। पण काय ग, अचानक लाईटच गेले। आम्हाला सवय नाही ना ग या सगळ्याची, घाबरायला झालं ग। आणि हा आकाश कुठे आहे? नवरदेव दिसलाच नाहीये तो सुद्धा आल्यापासून। अगं तो वरती असेल, मुलींची तयारी करत असेल, सकाळपासून त्यांच्याच मागे येतो। पण त्याला म्हणू आता हे सगळं काही दिवसच। एकदा का हक्काची बायको आली की नवऱ्याची बरीच कामं तीच करते। पण जयू, तुला टेन्शन आलं असेल ना की येणारी सून मुलींना सांभाळून घेईल की नाही ते? हा, म्हणजे तशी थोडीशी चिंता आहे, पण गुरुजी म्हणाले की आकाशला यापेक्षा चांगलं स्थळ मिळणं शक्यच नाही। हे कमी झालं। अगं चिंता कशी नाही जयू, आता आकाशचं लग्न झाल्यानंतर अखिलच्या लग्नाची चिंता नाही का? नाही ग, अखिलचं लग्न काही इतक्यात करणार नाही आम्ही। घरामध्ये आधीच 2 सुना आहेत, त्यांचं एकमेकींशी पटतं की नाही ते पहिलं बघायला पाहिजे। आणि ठीक आहे, अखिलचं काही वय नाही झालेलं फार, 2-3 वर्षांनी बघू। भैया, तुला हे वाटणं स्वाभाविक आहे ग, पण मला एक सांग, अखिलनी आधीच बाहेर कुठे काही ठरवून ठेवलेलं नसेल ना? अगं नाही नाही जयू, म्हणजे मला असं म्हणायचंय की आजकालच्या मुलांचा काही भरोसा देता येत नाही ना। नाही का? नाही। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।